मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत अशा एका ठिकाणी जिकडे उभं राहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो, हे जगातील 8वं आश्चर्य का नाहीये? वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, लोक पिरामिड पाहायला ग्रेट पिरामिड ऑफ गिझाला जातात, लोक वाकडी इमारत पाहायला लिनिंग टॉवर ऑफ पिसाला जातात आणि लोक आयफिल टॉवर पाहायला पॅरिसला जातात. पण हजारो वर्षापूर्वीची आपली हिंदू संस्कृती पाहायला मात्र कोणीच येत नाही. जवळजवळ मला वाटतं हे 12व्या शतकापासून घेऊन ते 17व्या-16व्या शतकापर्यंत सगळ्यांनी विटंबना करण्याचा प्रयत्न केला. मग ते औरंग्याची पिल्लाळे असून दे किंवा मग पोर्तुगीज, ब्रिटिश जे काय असतील त्या लोकांनी हल्ले केले आणि प्रयत्न केला. पण शेवटी आपला धर्म आहे, धर्म आपला राहणार आहे आणि नेहमी आहे, अस्तित्व आहे. ते अस्तित्व नाही मिटवू शकत पण आणि आपल्याला ही जी आपली पुढे दिलेली गोष्ट आहे, ही जी वास्तू आहे, ती आपल्याला जपायची आहे. मित्रांनो, आम्ही आलो आहोत वेरूळला, अर्थात जगप्रसिद्ध एलोरा केव्ज मध्ये, आणि इथे आहे एक अकल्पनीय वास्तू, कैलासनाथ मंदिर. थांबा, तुम्हाला एक भन्नाट गोष्ट दाखवतो. मित्रांनो, तुम्ही 20 रुपयाची नोट खूप वेळा बघितली असेल, बरोबर ना? 20 रुपयाची नोट खूप वेळा बघितली असेल, पण आज आपण 20 रुपयाची नोटच्या मागील जे चित्र आहे ना, ते कुठलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो. या दाखवा. आपण आता त्या ठिकाणी चालूय बघ. हो मित्रांनो, हे चित्र आहे कैलास मंदिरचं. हे मंदिर इतकं अविश्वसनीय आहे की काही लोक म्हणतात हे बनवायला एलियन्स आले असतील किंवा काही सुपर पॉवर्स वापरले असतील. कारण विचार करा, 1200 वर्षापूर्वी ना मशीन, ना क्रेन, ना टेक्नॉलॉजी, तरीही हा संपूर्ण डोंगर वरून खाली खोदून एकाच खडकातून तयार केला गेला. इतिहास सांगतो, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या काळात हे मंदिर बनलं गेलेलं, जवळजवळ 8व्या शतकातलं. अंदाजे 2 लाख टन दगड काढला गेला. 100 वर्षापेक्षा जास्त काळ काम चाललं आणि सगळं हाताने कोरलं गेलं. हे फक्त मंदिर नाही, हा इंजिनिअरिंग, आर्ट आणि श्रद्धेचा संगम आहे. आज वेळेअभावी आम्ही इथपर्यंतच एक्सप्लोर करतोय, पण पुढच्या वेळी संपूर्ण एलोरा लेणी फिरायची का, हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मंदिर समर्पित आहे भगवान शिवला, आणि इथे कोणताही असं दुमत नाही आहे की हे भगवान शिवचं मंदिर नाही आहे किंवा काय. तुम्ही इथे सगळं आर्किटेक्चर पाहू शकता. पूर्ण जे कोरीव काम केलं गेलेलं आहे. मंदिराच्या बाहेरील भाग हे महाभारत आणि रामायणातील इतर प्रसंग चांगल्या प्रकारे कोरले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शिवच्या लीला, ज्या शिवलीला आहेत त्याच्याही भाग आपल्याला इथे बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये दिसले जातात. मित्रांनो, मंदिराच्या आतील बाजून सुद्धा तुम्ही गेलात गर्भगृहामध्ये, जिथे शिवलिंग आहे, तिथे तुम्ही पाहिलात सभा मंडपाच्या इथे, जर तुम्ही घेऊन वरती सिलिंगला टॉर्च मारलात तर तुम्हाला विविध प्रकारचे 8व्या शतकातले पेंटिंग्स दिसतील. आहे की नाही अकल्पनीय वास्तू? शिवाचे 2 रूप आपल्याला दाखवलेत. एक म्हणजे एक रुद्र रूप आहे भगवान शिवाचं, आणि एक आहे ते एकदम मेडिटेशन रूप आहे. प्रत्येक
मानवी जीवनाचा भाग आहे. वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, लोक पिरामिड पाहायला ग्रेट पिरामिड ऑफ गिझाला जातात, लोक वाकडी इमारत पाहायला लिनिंग टॉवर ऑफ पिसाला जातात आणि लोक आयफिल टॉवर पाहायला पॅरिसला जातात. पण हजारो वर्षापूर्वीची आपली हिंदू संस्कृती पाहायला मात्र कोणीच येत नाही. ही खरंच एक शोकांतिका आहे आपल्या भारतीयांची. मग तुम्ही येताय ना फिरायला, माझ्यासोबतच माझ्या मित्रांना सुद्धा काय वाटतं याच्याबद्दल हे आपण अगोदर जाणून घेऊया. सो मित्रांनो, आता आपला फिरून तर झालेला आहे आणि जण पण आता फोटो काढून कंटाळला. ऍक्च्युली कंटाळला नाही तो अजूनही एनर्जेटिक आहे फोटो. आणि दिनू त्याची बॅग पकडून कंटाळलाय. दिनू, तुझा एक्सपिरियन्स सांग कसं होतं कैलास मंदिर. नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला भेटल्या, ज्या आपल्या पूर्वजांनी सर्व करून ठेवल्या त्या सर्व गोष्टी एक्सप्लोर करायला भेटल्या. आणि तुला या मंदिरातलं असं वैशिष्ट्य काय वाटलं सांग. या मंदिरातल्या वैशिष्ट्य असं वाटलं की हे मंदिर कोरीव आहे पूर्ण. कोरीव आहे म्हणजे जे खालून वर बांधलेलं नाहीये, वरून खाली बांधलेलं मंदिर. हे एका डोंगर 3 किलो काम करतात ते पण एकदम सुद्धा केलेलं आहे. काही कारणास्तव जरा हे झालेली आहे, विटंबना केल्याचा प्रयत्न केलेला होता. एक जवळजवळ मला वाटतं हे 12व्या शतकापासून घेऊन ते 17व्या 16व्या शतकापर्यंत सगळ्यांनी विटंबना करण्याचा प्रयत्न केला. मग ते औरंग्याची पिल्लाळे असून दे किंवा मग पोर्तुगीज, ब्रिटिश जे काय असतील त्या लोकांनी हल्ले केले आणि प्रयत्न केला. पण शेवटी आपला धर्म आहे, धर्म आपला राहणार आहे, नेहमी आहे, एक अस्तित्व आहे. ते अस्तित्व नाही भेटू शकत नाही. आणि आपल्याला ही जी आपली पूर्ण दिलेली गोष्ट आहे, ही जी वास्तू आहे तरी जपायची. ऐतिहासिक वस्तू म्हणजे आपण याची वारीच आहोत. काय नाही बोलू शकत आता. मला मस्त वाटलं आता फिरून, हे सांगू शकतो आता. तर मित्रांनो, माझा बर्थडे तर खूप छान झालाय. तुम्हाला सुद्धा असं व्हिजिट करायचं असेल तर आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना, आई वडिलांना सुद्धा इथे फिरायला आणू शकता. इथे गाडी पण आहेत, फिरू शकता. अजून अशा जवळजवळ 32 ते 34 केव्स आहेत. आता तर आपण फक्त कैलास मंदिरला चालूय कारण वेळेअभावी आपल्याला पुढे सुद्धा ब्लॉग करायचे आहेत. सो एवढं आपण शूट करूया आणि आता आपण इकडे थांबूया. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पार्टी भेटली ना का? पार्टी भेटली नाही दिल्याच ना बड्डेची. पार्टी देणार माझे हजार सबस्क्रायबर केल्यावर देईन. सबस्क्राईब करा बाबा चॅनलवर, त्यावर पार्टी भेटेल आम्हाला. सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट.